आपण 4 लेजर बनवलेले आहेत. 2 सन्ड्री क्रेडिटर यांच्याकडनं माल परचेस करायचा आहे आणि आपण 2 बनवले आहेत सन्ड्री डेटर ज्यांना माल विकायचा आहे. तर पुढे आपल्याला बघायचं आहे ते एक्सपेन्स लेजर. आता एक्सपेन्स म्हणजे बिझनेस म्हटला का तिथे खर्च काय होणार बघा. नॉर्मली आता काय स्टाफ असेल तर मग स्टाफला सॅलरी सॅलरी एक्सपेन्स होणार. लाईट बिल तर होणार येणार. इलेक्ट्रिसिटी चार्जेस आहेत. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस असू शकतात. रेंट जर भाड्यावर पेमेंट असेल तर तिथे रेंट भरावं लागेल. ऑफिस एक्सपेन्सेस इतर काय असतील स्टेशनरी प्रिंटिंग वगैरे काय असेल तर प्रिंटिंग स्टेशनरी वेगळा पण घेतलेला आहे तसंही घेता येतं. टेलिफोन इंटरनेट हे वेगवेगळे एक्सपेन्सेस जे आहेत याची लेजर बनवली जाऊ शकतात. आता हे पण बनवायचं असेल तर आपण बनवू शकतो. इथे मी तुम्हाला दाखवतो आता. एखादं लेजर सिलेक्ट करायचं इकडे. आता इथे कसं आलो मी परत एकदा दाखवतो. लेजर क्रिएट करण्याकरता जसं आपण पहिले कंपनी ओपन करतो समोर येतं आपल्या गेटवे ऑफ टॅली. यातनं आपण हे घेतलेलं आहे चार्ट ऑफ अकाउंट्स आणि मग त्यातनं लेजर समोर येतं. एखादं लेजर सिलेक्ट करा. मी सिलेक्ट केलं कॅश. तिथनं मग दिलं क्रिएट मास्टर. अल्ट सी शॉर्टकट आहे. कीबोर्डने केल्यास अल्ट सी प्रेस केलं तरी येईल लेजर क्रिएशन. आणि यातनं आता आपण सिलेक्ट करू सॅलरी एक्सपेन्सेस. इथे खाली इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस जर फॅक्टरीचा खर्च असेल तर मग तिथे डायरेक्ट एक्सपेन्सेस येतो. हे दिलं खाली. आता इथे पुढे विचारलं जातं आणखीन काही ऑप्शन आहेत. नॉट ॲप्लिकेबल जीची ॲप्लिकेबिलिटी याला याच प्रकारे पुढे घेतलं ॲक्सेप्ट. आता हे खाली येईल एक्सपेन्स ग्रुपमध्ये. सब ग्रुप आहे त्याचा इनडायरेक्ट एक्सपेन्स. त्या खाली आलं सॅलरी एक्सपेन्सेस. जे ऑप्शन दिले एंटर केलं परत ओपन होईल. यातनं तुम्ही तुमच्या गरजेनुसार ऑप्शन देऊ शकता. याला जीएसटी लागू होत नाही. तर खाली इथे दिलं नॉट ॲप्लिकेबल हे असं तरी पण चालेल. या प्रकारे हे येईल जीएसटी ॲप्लिकेबल सॅलरी एक्सपेन्स. खाली इन्कम आहे. इथे सेल्स आहे. इथे परचेस आहे. तर आपल्याला मुख्यत्वे काही परचेस करायचे आहे तिथे परचेस लेजर लागेल आणि खाली मग सेल्सच्या खाली एक सेल्स लेजर लागेल. ॲक्च्युली हा त्यांनी काय केलं एक्सपेन्समध्ये 2 प्रकारचे एक्सपेन्स जरी असले तरी परचेस करता एक वेगळा ग्रुप दिलाय. तर परचेसला मी एंटर केलं तर परचेस हा एक्सपेन्सच्या अंडरच आहे. इथे हा ग्रुप परचेस एक्सपेन्सच्या अंडरच परचेस आहे पण तो वेगळा क्लासिफाय केला आहे. त्यामुळे आपण त्याला तिथे वेगळ्या प्रकारे पाहू शकतो. डायरेक्ट आहे इनडायरेक्ट प्लस ते त्यांनी परचेस पण दिलाय. तर मी याला सिलेक्ट केलं सॅलरी एक्सपेन्सेसला. मी सिलेक्ट केलं. मी प्रॅक्टिसला हे 5 लेजर 5-6 लेजर बनवून बघू शकतो. मी पुढे जातो. आता पुढे मला इकडे बनवायचं आहे परचेस लेजर. सिलेक्ट केलं सॅलरी एक्सपेन्स. क्रिएट मास्टर म्हटलं. टाईप करेन मी इकडे आता परचेस अकाउंट. सिलेक्ट करतो परचेस अकाउंट. ग्रुप मी सिलेक्ट केलाय परचेस अकाउंट आणि मग मी खाली आता इथे बघा ॲप्लिकेबल दिलं. त्याच्यामध्ये काय असतं इथे जीएसटी ॲप्लिकेबल आहे पण मला या परचेस लेजरला कुठलाही जीएसटी रेट द्यायचा नाहीये. 5% 12% द्यायचा नाहीये. तर मी इथे काय करीन इथे मी ॲज पर कंपनी ग्रुप असं देईन. खाली पण इथे वरती HSN कोडसाठी होतं. हा जो ऑप्शन आहे हा HSN कोडसाठी तो विचारतो जीएसटी ॲप्लिकेबिलिटी आहे तर म्हटलं ॲप्लिकेबल. मग विचारतो HSN काय आहे तर म्हटलं ॲज पर कंपनी ग्रुप या प्रकारे दिलं. जर ह्यातनं सिलेक्ट केलं स्पेसिफाय हिअर तर द्यावा लागेल. बघा जर ऑप्शन चूज केला तर खाली द्यावा लागेल आणि इथे म्हटलं की ॲज पर कंपनी ग्रुप
आता ज्या वेळेस आपण कंपनी बनवली होती त्यावेळेस कंपनी बनवताना तिथे सुद्धा HSN दिला जाऊ शकतो, रेट पण दिला जाऊ शकतो. एखाद्या कंपनीचं एकच प्रॉडक्ट असेल तेव्हा त्याला कंपनी लेवलला किंवा ग्रुप लेवलला दिला जाऊ शकतो. तर आपण तसं काही तिथे केलेलं नसेल, आपण केलंच नाहीये काहीच, आपण कुठेही ग्रुपमध्ये कंपनीमध्ये काही HSN कोड दिलेला नाहीये, तो ब्लँकच ठेवलाय. पण इथे आपण दिलं ते द्यायला लागेल. काही द्यायचं नाहीये, हे असंच ठेवायचंय, हे पण असंच ठेवायचंय. जर इथे पण दिलं स्पेसिफाय हिअर, तर मग इथे विचारेल टॅक्सेबल रेट काय. या परचेस जे स्टॉक मटेरियल करू, आपण काय करणार आहोत, जे स्टॉक आयटम्स आहेत मग ते एक्झाम्प्ट आहेत, ते नील रेट आहेत, ते नॉन जीएसटी आहेत का ते टॅक्सेबल आहेत, हे आपण त्या स्टॉक आयटमला देणार आहोत. म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी HSN कोड आणि जीएसटी रेट देण्याकरता ऑप्शन येतात. ते वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये उपयुक्त आहेत. आपण ते इग्नोर करतो आहोत. त्यामुळे आपण काय करतो, इकडे जसं आहे आणि सगळं डिसेबल ठेवले. आपण फक्त एवढं दिलं परचेस अकाउंट आहे, बस परचेस अकाउंट आहे हे लेजर बनवा. इथे दिलं जीएसटी, तर खाली वेगळ्या प्रकारे ऑप्शन येईल. मी म्हटलं नॉट ॲप्लिकेबल, नॉट ॲप्लिकेबल या प्रकारे येईल. इकडे परचेस नॉट ॲप्लिकेबल, जीएसटी, गुड्स. आता इकडे मी दिलं नॉट ॲप्लिकेबल, नॉट ॲप्लिकेबल या प्रकारे येईल. बघा परत मी पहिल्यापासून करतो. इथे येईल सॅलरी एक्सपेन्सेस, क्रिएट मास्टर, परचेस अकाउंट. खाली मी ग्रुप घेतला, परचेस टाईप पण करू शकतो. मी टाईप केलं, इथे नॉट ॲप्लिकेबल, खाली जीएसटी ॲप्लिकेबिलिटी ॲप्लिकेबल, बस इथे खाली जसं आहे तसंच जाऊ दे. आता मी परचेस खाली आलो, मला वाटलं काय चुकलंय का माझं, मला चेक करायचं असेल, मी परत त्याला हायलाइट केलं, एंटर केलं, मला परत दिसलं. हे या प्रकारे येईल. याच प्रकारे मला मी परचेसला सिलेक्ट केलं आणि दिलं क्रिएट मास्टर. अशा प्रकारे हे घ्यायचे आहे, स्क्रीनशॉट दिलेला आहे. आता इथे इन्कम लेजरमध्ये सेल्स, कमिशन, सर्व्हिस इन्कम, इंटरेस्ट इन्कम, ग्रुप सेल्स अकाउंट किंवा इनडायरेक्ट इन्कम हे दिलं जाऊ शकतं. आता आपल्याला बनवायचं सेल्स अकाउंट. पुढे आपण येणार आहोत सेल्स अकाउंट. खाली ग्रुप उजवीकडे ओपन झालं, यातनं मी चूज करीन सेल्स अकाउंट. बाकी सगळं जसं आहे तसंच ठेवून पुढे जाईन. इथे गुड्स द्या, त्यांनी काय फार फरक पडत नाही. तसं मी इथे परचेस घेतलं, इथे खाली गुड्स सेल्स आहे, खाली इथे गेलंय सेल्स अकाउंटच्या खाली सेल्स लेजर बनलेला आहे. जे लेजर बनलंय त्याला हायलाइट केलं, एंटर केलं, तर वरती येते अल्टरेशन स्क्रीन. हे काय दिसतंय इकडे, अल्टर लेजर अल्टर स्क्रीन दिसते. म्हणजे जे लेजर बनवलंय त्याचा तुम्हाला ग्रुप बदलायचा आहे, त्यामध्ये इतर स्पेसिफिकेशन बदलायचे असतील किंवा सेट करायचे असतील, तुम्ही हे वापरू शकता. काही बदल करायचा असेल तर त्यासाठी मी येतो गेटवे ऑफ टॅलीमध्ये. इथे अल्टर आहे, अल्टरमध्ये जी लेजर बनवली आहे त्यामध्ये काही बदल करायचा असेल, त्याचे स्पेसिफिकेशन पाहिजे असतील, सिलेक्ट करा, एंटर करा. हे बघ, हे पाहता पण येतात आतमध्ये काय दिलेलं आहे, काही बदल करता येतो. ॲक्सेप्ट यस. XYZ सेल्स बनवला आपण सेल्समध्ये काय दिलंय हे बघता येतं. त्यामुळे तिथनं मी एस्केप करतो किंवा या क्रॉसला क्लिक करतो उजवीकडे, किंवा खाली क्विट कमांड देतो, कंट्रोल Q देतो, मी मागे परत गेटवे ऑफ टॅलीमध्ये येतो. गेटवे ऑफ टॅली हे आपलं काय, इथे मुख्य द्वार आहे, जिकडनं आपण मग वेगवेगळ्या कामांकरता वेगवेगळे ऑप्शन जे आहेत हे चूज करत असतो. तर इथे आपण आता चूज करतो आहोत चार्ट्स ऑफ अकाउंट्स, ज्यामध्ये आपल्याला लेजर्स दिल्यानंतर तिथे आपल्याला असेट्स
असेटच्या खाली काय आहे दिसतं, करंट असेटला मी जर शिफ्ट एंटर दिलं तर ते आतमधले ऑप्शन जे आहे ते हाईड करतो. शिफ्ट एंटर दिलं दाखवतो. इथे खाली फिक्स असेट आहे, त्याच्या खाली अजून कुठलंही लेजर बनवलेलं नाही. जर मी इकडे सिलेक्ट करतो राजेश ट्रेडर्स आणि मी इथे करतो क्रिएट मास्टर. जर मी इकडे दिलं फर्निचर अकाउंट आणि दिलं फिक्स असेट, बाकी ऑप्शन जसे आहेत तसेच ठेवले. बघा आता फिक्स असेटच्या खाली फर्निचर इथे बनलेलं दिसेल. अशा प्रकारे जसं आपण लेजर बनवत जाऊ. जर चुकीचा ग्रुप असेल, जर मी याला चुकीचा ग्रुप दिला असता समजा इन्व्हेस्टमेंट, तर हे चुकीच्या ग्रुप खाली गेलं असतं. आता कुठे आलं फर्निचर, इन्व्हेस्टमेंटच्या खाली आलं. एंटर केलं. बदलायचं आहे मला. सिस्टम समजावा तुम्हाला याकरता मी परत परत दाखवतो. लेजर प्रॉपर ग्रुप खाली सेट करणं, स्पेसिफाय करणं गरजेचं आहे. प्रत्येक लेजरला योग्य ग्रुप देणं, स्पेसिफाय करणं गरजेचं आहे. आता असेट म्हणजे बिझनेसकडे असलेली मालमत्ता. असेट म्हणजे काय? बिझनेसमध्ये असलेली मालमत्ता. असेट म्हणजे बिझनेसकडे असलेली मालमत्ता. याचं बँक अकाउंट आहे, याला ग्रुप तिकडे वेगळा दिला आहे बँक अकाउंट. शॉप डिपॉझिट हे रिफंडेबल असेल तर ती असेट आहे, करंट असेट. फर्निचर फिक्स असेट, कम्प्युटर फिक्स असेट, असे इथे बिझनेसकडे आहे आणि फ्युचरमध्ये उपयोगी आहे ते असेट. आता जसं आपण पार्टी लेजर क्रिएट केलं तर त्यामध्ये क्रेडिटर हे देणं आहे, ही लायबिलिटीमध्ये येतं. तसंच डेटर हे काय येतं, असेटमध्ये येतं. हे लक्षात घ्या. आपण हे पार्टी लेजरला पहिले बनवलं, पण इटसेल्फ क्रेडिटर ही लायबिलिटी आहे, डेटर असेट आहे, कारण त्यांच्याकडनं आपल्याला फ्युचरमध्ये पैसे मिळणार आहेत. पैसे द्यायचे आहेत लायबिलिटी, पैसे यायचे आहेत असेट. त्यामुळे हे आपले देणेकरी क्रेडिटर ही लायबिलिटी आहे, डेटर घेणेकरी असेट आहे. क्रेडिटरमुळे काय होतं, बिझनेसचा पैसा बाहेर जातो, देणं आहे ते, आणि बाहेरून पैसा येणार आहे बिझनेसमध्ये, त्यामुळे मालमत्ता वाढणारे असेट. आता परचेस केलं जातं उधारीवरती, त्यामुळे निर्माण होतो क्रेडिटर. माल विकला जातो क्रेडिटवरती, निर्माण होतो डेटर. डेटर उधारीवरती माल विकल्यामुळे येतो आणि सप्लायर कडे उधारीवरती माल घेतो आपण, त्यामुळे त्याला पैसे द्यायचे राहतात. हे एवढं महत्वाच्या काय टर्म्स आहेत तेवढं लक्षात घ्या, जेणेकरून आपण पुढे जाऊन जेव्हा याच्या सेल्सच्या आणि परचेसच्या एंट्रीज करू तेव्हा तुम्हाला काय अडचण येणार नाही. क्रेडिट परचेस क्रेडिटरकडनं परचेस केलं जातं, लायबिलिटी निर्माण होते. क्रेडिट सेल डेटर म्हणजे असेट निर्माण होते. कॅश परचेस केलं इमिजिएट पैसे येतात, डेटर निर्माणच होत नाही. कॅश सेल केलं डेटर निर्माणच होत नाही, लक्षात घ्या, हे महत्वाचं आहे. आता आपण काय करतो, आपण गेलो गेटवे ऑफ टॅलीमध्ये, तिथनं आपण काढलं चार्ट्स ऑफ अकाउंट, तिथून काढलं लेजर्स. मग इथे बघा एक ऑप्शन आहे तिथे बाजूला, तो बघायचा आहे आपल्याला, समजून घ्यायचा आहे. मल्टी मास्टर्स कशा प्रकारे वर्क करतो बघा. आता मला इकडे 4 लेजर क्रिएट करायचे आहेत. SBI बँक, शॉप डिपॉझिट, जे काय डिपॉझिट दिलं शॉपसाठी, रेंटवरती शॉप घेण्याकरता, ते शॉप डिपॉझिट आहे. फर्निचर आणि कम्प्युटर असं इथे आहे. आता मी तुम्हाला इकडे हे बनवलं होतं फर्निचर. हे जर फर्निचर मला लेजर डिलीट करायचं असेल, डिलीट काढून टाकायचं असेल, तर इथे बघा डिलीटचं ऑप्शन आहे. डिलीट प्रेस केलं, विचारेल डिलीट येस ऑर नो, मी हे काढू शकतो. क्रिएट केलं, अल्टर केलं, आता मी डिलीट करतो आहे, येस केलं, डिलीट. आता काही दिसत नाही च्या खाली. आता आपल्याला ऑप्शन बघायचा आहे कुठला, अल्टेच मल्टी मास्टर. आता इथे बघा तो ऑप्शन कुठे आहे, इथे खाली
उजवीकडे इथे ऑप्शन आहेत मल्टी मास्टर्स असा ऑप्शन इथे आहे. एका वेळेला एकाहून जास्त लेजर बनवायचे असतील तर सोपं पडावं म्हणून तो ऑप्शन दिलेला आहे मल्टी मास्टर्स. याला मी क्लिक केलं, इथे ऑप्शन दाखवेल समोर, मला समोर ऑप्शन दाखवेल. ऑप्शन निवडा त्या पहिलाच मल्टी क्रिएट, त्यातला पहिला ऑप्शन जो आहे मल्टी क्रिएट हा निवडलेला आहे. आता वरती आहे अंडर ग्रुप ऑल आयटम्स, मी एंटर केलं. एंटर केल्यानंतर आता मला पुढे 1 बाय 1 4 लेजर बनवायचे आहेत. SBI बँक अकाउंट, SBI बँक अकाउंट. आता याचा ग्रुप बँक अकाउंट मी चूज केला. हे सोपं पडावं याकरता केलेलं आहे. अगोदरची मेथड पण तुम्ही वापरू शकता, तुम्हाला जर ती सोपी वाटत असेल तुम्ही ती पण वापरू शकता. शॉप डिपॉझिट अकाउंट द्यायला पैसे काय नाही, शॉप डिपॉझिट दिलं तरी पुरेसं आहे, चालून जाईल. करंट असेट मी इथनं चूज केलं, करंट असेट. पुढे फर्निचर अकाउंट, फर्निचर अकाउंट फिक्स असेट. पुढे कम्प्युटर सगळ्यांना लागतोच, कम्प्युटरशिवाय काय होत नाही. कम्प्युटर फिक्स असेल. बिलिंग आपण धरून चालू असं की बिलिंग कम्प्युटरवरती करतात म्हणून त्यांनी कम्प्युटर घेतलेला आहे. प्लस त्यांना परचेस ऑर्डर द्यायला वगैरे पण यूज होत असेल, ईमेल वगैरे पण करत असतील. कम्प्युटर इसेन्शियल आहे म्हणून त्यांनी घेतलाय. इथे 4 लेजर बनवले. तसं मी एंटर केलं, 5वं पण तो विचारतो, 5वं नाहीये. एंटर केलं, परत पुढे विचारेल ऍक्सेप्ट येस ऑर नो. मला इथे उजवीकडे विचारलं जातं ऍक्सेप्ट येस ऑर नो. इथे मला द्यायचं असतं, चूज करायचं असतं. आयदर कीबोर्डवरनं वाय देऊ शकतो, एंटर देऊ शकतो, ते ऑप्शन एक्झिक्यूट होईल. इथे येस केलं. 4 लेजर ॲट अ टाइम बनले. 4 लेजर एकाच वेळी बनले. शॉप डिपॉझिट इथे करंट असेट आहे वरती, या करंट असेटच्या खाली इथे खाली बनला एकदम शॉप डिपॉझिट. सनी ट्रेडरच्या खाली आहे राजेश डेट ट्रेडर्स, खाली आहे XYZ एंटरप्राइज, आणि हे थोडं इंडियन वेगळ्या प्रकारचं आहे शॉप डिपॉझिट. हे ॲक्च्युली करंट असेटच्या खाली आहे. फिक्स असेटच्या खाली कम्प्युटर अकाउंट आणि फर्निचर अकाउंट बनले. अशा प्रकारे आतापर्यंत आपले 13 लेजर्स बनवून झालेले आहेत. खाली आकडा लेजर जसे वाढतील तसा खाली हा आकडा वाढत जाणार आहे. ऑब्झर्व करा, इथपर्यंत आपण ही लेजर बनवलेली आहे. कशा करताय मल्टी लेजर स्क्रीन ही एकाच वेळी अनेक लेजर बनवण्याकरता. मल्टी लेजर स्क्रीन मध्ये काय कॉलम असतात मला दाखवले मी. इथे ओपनिंग बॅलन्स काय मी टाकला नाही, म्हणजे जे अगोदर मॅन्युअल अकाउंटिंग करत होते किंवा वेगळ्या सिस्टम मध्ये अकाउंटिंग करत होते आणि मग ते टॅलीमध्ये जर अकाउंटिंग करायला येत असतील तर त्यांच्याकरता तो आयटम उपयोगी, तो ऑप्शन उपयोगी आहे. म्हणजे इथे मल्टी मास्टरला एंटर केल्यानंतर इथे ओपनिंग बॅलन्स येतो. ओपनिंग बॅलन्स हा ऑप्शन आहे, हा काय आपण वापरला नाही, आपल्याला तो गरजेचा नव्हता. आपल्याला फक्त लेजर काय आणि त्याचा ग्रुप काय एवढंच होतं, त्यामुळे आपण ते तशा प्रकारे वापरतो. वेगवेगळ्या मार्गाने आपण उपयुक्त काय ऑप्शन आहेत ते समजून घेत आहोत. म्हणजे एकच लेजर क्रिएट करण्याकरता वरती पण बघा, इकडे वरती गो टू आहे, या गो टूला मी क्लिक केलं, इथे पण आहे क्रिएट मास्टर. क्रिएट मास्टर इथे घेतलं, इथना पण लेजर येईल, तिथना पण लेजर बनवलं जाऊ शकतं. तर वेगवेगळ्या ठिकाणी पटकन काम व्हावं म्हणून असे ऑप्शन दिलेले आहेत. अगोदरच्या टॅलीच्या व्हर्जनमध्ये, म्हणजे टॅली प्राईम हे लेटेस्ट व्हर्जन आहे. टॅली प्राईम त्यांनी पहिले टॅली ERP होतं, त्यांनी आता मग टॅली ERPचं टॅली प्राईम केलं आणि त्यात त्यांनी हे गो टू वगैरे ऑप्शन पूर्वी नव्हते ते आणलेले आहेत. तर या प्रकारे जे काही तुम्हाला समोर दिसतंय ते तुम्ही स्वतःहून करायला गेलात ते तुम्हाला उपयोगी पडावं, अशा प्रकारे सगळे स्क्रीनशॉट मी इथे दिलेले आहेत. तर मल्टी लेजर स्क्रीनचा वापर करून
मी एकाच वेळी अनेक लेजर जलद आणि अचूक तयार करता येतात. आता पुढे आहे लायबिलिटी, म्हणजे बिझनेसवरती असलेली जबाबदारी. आता इथे बघा, ज्या वेळेस एखादा व्यक्ती, जसं आपण सुरुवात केली होती की त्यांनी काही भांडवल गुंतवून व्यवसाय सुरू करायचा विचार केला, तर ते असतं कॅपिटल अकाउंट. जर पार्टनरशिप बिझनेस असेल तर एज कॅपिटल, बीज कॅपिटल असं असतं. कंपनी असेल तर मग इक्विटी शेअर कॅपिटल असतं. तर त्याप्रमाणे तिथे कॅपिटल अकाउंट बनवायला लागतं. तर त्यामध्ये किती इन्व्हेस्टमेंट केली याची तिथे नोंद होते. लोन अमाऊंट, लोन घेतले असल्यास लोन येतं. म्हणजे हे जे आहे वरती जसं मी घेतलं आहे त्यामध्येच मला समजा इथेच कॅपिटल आणखी लोन पण मी त्यामध्ये टाकू शकतो. परत एकदा मी येईन इकडे आणि देईन मल्टी मास्टर. इथे खाली कॅपिटल अकाउंट ग्रुप दिला, कॅपिटल, आणि इथे परत खाली लोन अकाउंट आहे, लोन्स अकाउंट, खाली लोन जर दिलं असेल लोन्स लायबिलिटी, लोन्स लायबिलिटी असा येतो ऑप्शन. इथे खाली बघा अजून एक ऑप्शन आहे लोन्स आणि ऍडव्हान्सेस. जर आपला बिझनेस, एखादा बिझनेस एम्प्लॉईजला वगैरे लोन देतं, एखादं लग्न आहे, घरामध्ये काय अडचण आहे, कोण आजारी आहे, ऑपरेशन आहे, तर त्यावेळेस ते तिकडे ऍडव्हान्स दिला म्हणून तिकडे असेट म्हणून क्रिएट करतात. कारण त्याच्या पगारातून पैसे कापून मग ते त्यांना ते तो रिपेमेंट करत असतो. तर लोन घेतलेलं आहे म्हणजे रिपेमेंट बिझनेसला करायचं आहे, तर त्यासाठी तिकडे लोन्स, खाली अनसेक्युअर्ड लोन आहे, हा एक ऑप्शन असू शकतो. सेक्युअर्ड लोनचा ऑप्शन असू शकतो. आणखी आता आपण जे बघितलं लोन्स लायबिलिटी, तोही वापरता येतो. हे सगळे लायबिलिटीचेच प्रकार आहेत, सेक्युअर्ड लोन, अनसेक्युअर्ड लोन किंवा इकडे लोन्स लायबिलिटी. तर मी इथे आता सिलेक्ट करतो लोन्स लायबिलिटी. गरजेप्रमाणे लोन्स सेक्युअर्ड असतं किंवा अनसेक्युअर्ड असतं. क्रेडिट कार्डचे लोन आहे ते अनसेक्युअर्ड आहे, इतर लोन कुठलं मॉर्गेज वगैरे घेतला असला सेक्युअर्ड आहे. आणि लोन लायबिलिटी हे पण लायबिलिटीज आहे, मी ते चूज केलं. आणखी 2 लेजर आपण आता बनवलेले आहे. या प्रकारे आपल्याला हे 6 लेजर जे आहेत दाखवले समोर त्याप्रमाणे बनवून झाले. आता महत्वाचं आहे आपलं टॅक्स लेजर. टॅक्स लेजर आपल्याला पुढे बनवायचे आहे. जीएसटी पॉइंट ऑफ व्ह्यू टॅक्स लेजर बनवणं गरजेचं आहे. आता इथे त्याने काय दिलं, मल्टी लेजरनी हे क्रिएट करता येणार नाही. लक्षात घ्या, यावेळेस मला अकाउंट जास्त ऑप्शन सेट करायला लागतात. आता दाखवतो मी इथे मल्टी मास्टर कधी येतं की ज्याला जास्त ऑप्शन जे नसतात त्यावेळेस मल्टी मास्टर येतं. आता मला हवं आहे टॅक्स लेजर, मी इथे क्रिएट मास्टर दिलं. इथे लेजरचं नाव आहे CGST@2.5%. CGST@2.5%. ह्याला ड्युटीज अँड टॅक्सेस मध्ये दिल्यानंतर मग इथे जीएसटी हा ऑप्शन येतो. मग खाली जीएसटीचा टॅक्स टाईप कुठला आहे, इथे जास्त ऑप्शन असल्यामुळे असे ऑप्शन हे मल्टी तिथे मध्ये उपलब्ध नसतात. इथे आपल्याला इंडिव्हिज्युअली इंडिपेंडेंटली एक एक लेजर बनवायला लागेल. खाली मी CGST इथे रेट मॅन्युअली द्यावा लागेल 2.5%, मॅन्युअली द्यायला लागेल. राउंडिंग नाही नसतं करायचं, नॉट ॲप्लिकेबल. इथे या प्रकारे आता हे जे आहे हे मी याला कॉपी करतो Ctrl+C. मला परत इथे HGST पण घ्यायचं आहे, सोपं पडावं म्हणून मी ते कॉपी केलं. याला मी ॲक्सेप्ट करीन, ॲक्सेप्ट. खाली बघा ड्युटीज अँड टॅक्सेस मध्ये इथे आलेलं आहे CGST@2.5%. मी परत दिलं, त्याला सिलेक्ट केलं आणि दिलं क्रिएट मास्टर. कुठलंही लेजर सिलेक्ट केलेलं चालणार आहे. मी पेस्ट केलं Ctrl+V. इथे मी S टाईप केला, C डिलीट केला, माझं काम फास्ट होण्यासाठी. GST आता इथे मी सिलेक्ट करीन. व्यवस्थित सिलेक्शन करणं गरजेचं आहे, अदरवाईज IGST मध्ये जाऊ शकतो किंवा CGST मध्ये जाऊ शकतो. त्यामुळे प्रॉपरली
HGST स्लॅश UTGST हे सिलेक्ट करणं गरजेचं आहे. हे घेतलं, रेट परत दिला 2.5%. त्यामुळे एकदा जर तुम्हाला खात्री नसेल तर तो सिलेक्ट करा, बघा आतमध्ये CGST आहे, वाचा, समजून घ्या बरोबर दिला की नाही, पुन्हा एकदा ऍक्सेप्ट करा, खात्रीशीर सगळं चेक करून मगच पुढे, खात्री करूनच पुढे. या प्रकारे एक एक लेजर बनवायचे आहेत. हे एक एकच बनवायला लागतील. झालं. पुढे एक आपल्याकडे जो टॅक्स रेट असेल तो 5% असेल, दुसरा जर 12% असेल तर मग त्याप्रमाणे मी दाखवलंय स्क्रीनशॉट. याच प्रकारे पुढे 12 आणि 18% साठी 6 CGST, 6 AGST, 18% साठी 9 CGST, 9 AGST द्यावे लागतील आणि IGST करता 5, 12, 18 असे लेजर द्यावे लागतील. मला वाटतंय तुम्हाला कळत असेल, काही अडचण नसेल. मी घेऊ ना पुढचं, जसं मी 2.5% घेतलं त्याचप्रमाणे CGST 6%, AGST 6% घेऊ ना, पुढे कंटिन्यू करू ना, काय अडचण नाही आहे ना तुम्हाला? CGST 6%. CGST 6%. थँक्यू व्हेरी मच. मी उत्तर दिलं तर मला समजतं की तुम्ही ऐकताय, तुम्हाला समजतंय. या प्रकारे दिलं, खाली आलं की नाही बघा, एकदा खात्री करून घ्या. CGST 6% आहे, CGST दिलाय, खाली GST दिलाय, CGST दिलाय, 60% रेट दिलाय, ओके आहे. परत एकदा मी कुठलंही लेजर सिलेक्ट करा आणि क्रिएट मास्टर द्या, Alt+C करा किंवा त्याला क्लिक करा माऊस. आता मला करायचं HGST, मी HGST करीन. 6% HGST आहे, मग इथे GST खाली मी सिलेक्ट करतो. व्यवस्थित कॉन्सन्ट्रेट, फोकस करून घेणं गरजेचं आहे. 6% माझं CGST पण झालं, 6% HGST पण झालं. आता मला 9% CGST करायचं आहे. CGST 9%. ड्युटीज अँड टॅक्सेस GST, CGST 9%. हे झालेलं आहे. CGST 9%. आता मला AGST करायचं आहे 9%. HGST वरती आणलं, परत बरोबर चाललंय बघा. कुठेही शंका आली लगेच जाऊन चेक करा, एंटर करा, सिलेक्ट करा, एंटर करा, येऊन चेक करा. फार केअरफुली बनवायला लागतं हे. अनेक लोक असे आहेत की जे 10 वर्ष 15 वर्ष काम करतायत अकाउंटंट म्हणून, त्यांनी वॅटमध्ये पण काम केलंय, GST मध्ये पण काम केलंय, पण त्यांना हे लेजर क्रिएशन वगैरे येत नाही. या प्रकारे सांगितलं नवीन कंपनी बनवा आणि सुरू करा, त्यांना सवय झाली आहे, एक सिस्टम त्यांना तयार मिळालाय, त्यात ते रोजच्या एंट्र्या करतात, सेल्सच्या एंट्र्या करतात, परचेसच्या एंट्र्या करतात, डेबिट क्रेडिट नोटच्या एंट्र्या करतात, बँकेच्या पेमेंटच्या रिसिप्टच्या एंट्र्या करतात. ते त्या एकदम युज टू झालेत. पण त्यांना सांगितलं नवीन सिस्टम बनवा, सिस्टमचं बिहेवियर त्यांना माहिती नाही, ते त्यांना दिलेलं आहे ते फॉलो करतात. पुढे मी आलो, पुढचं मला करायचं आहे IGST @ 5%, ड्युटीज अँड टॅक्सेस GST, IGST घेतलं, 5% रेट खाली टाईप केलं, आला खाली IGST 5% आला. पुन्हा एकदा मी आलो, IGST 12%, ड्युटीज अँड टॅक्सेस GST, IGST 12% घेतलेला आहे. IGST 5 आणि 12 झालेले आहेत. पुन्हा एकदा मी क्रिएट मास्टर करतोय.
18%, IGST 18%. ऍक्सेप्ट केलं. आता माझ्याकडे इथे हे टॅक्स लेजर जे आहेत हे आलेले आहे. या प्रकारे मी आता मला इथे लायबिलिटीच्या खाली ड्युटीज अँड टॅक्सेस मध्ये हे सगळे लेजर दिसतील. सगळ्याचे स्क्रीनशॉट दिलेले आहेत इकडे मी पाहू शकतो. आता इथे असं आहे की जर मला इथे परचेस आणि सेल्स साठी हे जे टॅक्सचे जे लेजर आहेत हे वेगवेगळे ठेवलं तर काय होतं, हिशोब करायला सोपं जातं. म्हणजे मी इनवर्ट सप्लाय घेतला त्याचं मी या प्रकारे नावं दिली की इनपुट सीजीएसटी, इनपुट एजीएसटी. म्हणजे जर का विक्री केलेली आहे तर त्याला मी हे नाव देईन, विक्रीला हे देईन, सेलसाठी हे वापरेन या प्रकारे, आणि हे वापरेन मी सेलसाठी. आणि खरेदी केलेली आहे परचेस म्हणजे मला ITCचं कॅल्क्युलेशन वेगळं करायचं असेल आणि आउटवर्ड सप्लायमध्ये लायबिलिटी किती देणं आहे सरकारला ह्याचा हिशोब वेगळा करायचा असेल तर जरुरी नाहीये की मला 2 लेजर वेगवेगळे बनवले पाहिजे. पण जर बनवले तर त्याचं कॅल्क्युलेशन करणं, एक्सेल वर्किंग करणं हे सोपं जातं. त्यामुळे त्या सुविधेकरता असं रिकमेंड केलं जातं की तुम्ही इनवर्ट सप्लायसाठी वेगळे काय करा, तिकडे लेजर बनवा. त्यामुळे मी तिकडे आणखीन काही लेजर या प्रकारे बनवून दाखवलेले आहेत की ॲडिशनल लेजर आहेत. हे आवश्यक आहेत का, त्याचं उत्तर नाही. पण बनवले का बनवायचे, तर कॅल्क्युलेशन करणं, काम करणं सोपं जातं, गुंतागुंत कॉम्प्लिकेशन्स कमी होतात, सुटसुटीतपणा येतो. त्यामुळे ते बनवणं हे रिकमेंड केलं जातं. मग त्यासाठी ते बनवायचे आहेत. आता इथे सांगितले कारण की ॲडिशनल मास्टर का बनवायचे, टॅक्ससाठी, इनवर्ट सप्लायसाठी वेगळे का बनवायचे हे इकडे दिलेलं आहे. तर त्यासाठी आपल्याला हे बनवायचे आहे. तर मी इथे येतो, आता बनवत होते इनपुट सीजीएसटी, याला मी कॉपी करू शकेन असं. टॅलीमध्ये येईन, काही सिलेक्ट करा कुठलंही लेजर आणि इकडे द्या, खाली येऊन क्रिएट मास्टरला क्लिक करा. दिलंय इकडनं सिलेक्ट केलं, कॉपी म्हटलं, टॅलीमध्ये आलो, कंट्रोल V, इनपुट सीजीएसटी ॲट 2.5%, ड्युटीज अँड टॅक्सेस, जीएसटी, सीजीएसटी 2.5%. हे पण चुकीचे वापरले गेले, चुकीचे केले गेले. मी सेल्सला परचेसला वापराल, परचेसला सेलला वापराल, तिथे पण मग सगळा हिशोब गडबड होईल. त्यामुळे ते पण काळजीपूर्वक वापरणं गरजेचं असतं. खाली आलेला आहे क्रिएट मास्टर. जस्ट मी इकडे जिकडे सी आहे तिकडे एस टाकतो, सिलेक्ट करतो एजीएसटी 2.5%. हे पण खाली आलेले आहे. इनपुट सीजीएसटी 6%. कॉपी करतो याला, %6. जीएसटी आहे 6%. फारच कॉन्सन्ट्रेट करून फोकस करून करायला लागतं. चुकीचा सेट ऑप्शन सेट झाला, रिझल्ट चुकीचा मिळतो, सिस्टम चुकीच्या प्रकारे बिहेव करायला लागेल. मग इथे सीजीएसटी बनवून झालेला आहे, तेच मी एजीएसटी करीन, नवीन क्रिएट करतो आहे जीएसटी. एजीएसटीला येईन 6%.
मी ग्रुप सिलेक्ट केलं तर वरती आला ग्रुप क्रिएशन. त्यामुळे काळजीपूर्वक कुठल्याही लेजरला सिलेक्ट करा आणि मग द्या क्रिएट मास्टर. आता इथे 9% पाहिजे मला, 9% घेईन. CGST 9%. CGST जर मी ह्या इथेच सिलेक्ट करतो आणि क्रिएट म्हणतो तर मला खाली ग्रुप पण तोच मिळतो. GST 9%. GST 9%. याप्रमाणे मी सगळं बनवून घेतलेलं आहे. सगळं बनवून घ्या. एकदा तुम्हाला शंका असेल तर खात्री करून घ्या, परत एकदा एंटर करून सगळं बरोबर बनलं की नाही बघा. लेयरचं नाव आणि त्याचा ग्रुप स्पेसिफिकेशन सगळं बरोबर आहे की नाही चेक करणं गरजेचं असतं. नंतर मग अडचण काय होत नाही. आणखीन काय बनवायचं याच्यामध्ये IGST लेजर आहे. इनपुट 5%. IGST फास्ट. हे आलेलं आहे खाली इथे. आणि इनपुट वाला आता इनपुट IGST 5%. पुन्हा बनवायला गेलो तर डुप्लिकेट दाखवेल, एरर दाखवेल. काय दाखवतो इथे, नेम ऑलरेडी एक्झिस्ट, एंटर डिफरंट नेम. मला 5/12 करायचं आहे. बारा नंतर आता 18. अशा प्रकारे मी आवश्यक लेजर जेवढे होते तेवढे बनवलेले आहेत. पहिले आपण केलं पार्टी लेजर्स, त्याचे ग्रुप होते डेटर्स किंवा क्रेडिटर्स. त्यानंतर परचेज बनवलं, सेल बनवलं. आता आपण टॅक्स लेजर जे आहेत ते बनवले. आणि आता आपण येतो आहोत महत्त्वाच्या पुढच्या भागाकडे. ते आहे त्या स्टॉक आयटम बनवायचे आहेत. आता हे जे स्टॉक आयटम आहेत ते स्टॉक आयटम याचं सरकार नोटिफिकेशन काढतं की कुठल्या गुड्सला किती GST रेट आहे, त्याचा HSN काय आहे. मग त्याच्या नोटिफिकेशन प्रमाणे त्याचा HSN आणि त्याचा टॅक्स रेट हे माहिती करून घ्यावं लागतं टॅक्स पेअरला. हे जबाबदारी टॅक्स पेअरची की तुम्ही जे गुड्स विकताय. आता जे नॉर्मली डिस्ट्रीब्युटर असतात त्यांना मॅन्युफॅक्चरकडनं माल येतो किंवा छोट्या ट्रेडर्सला, होलसेलरला डिस्ट्रीब्युटरकडून माल येतो. त्यांच्या इन्व्हॉइसवरती त्या गुड्सला HSN दिलेले असतात, तेच ते पुढे कॅरी करतात. पण मॅन्युफॅक्चरला बघावं लागतं की ॲक्च्युली लॉमध्ये कुठल्या गुड्सला कुठला HSN आहे, टॅक्स रेट आहे. बदल झाला तर तो बदल त्यांना बघायला लागतो आणि त्याचप्रमाणे त्यांना त्यांच्या इनवॉइसमध्ये हे सगळं टाकावं लागतं. त्यामुळे ते बघून घेऊन कायद्यानुसार ती माहिती घेऊन त्यानुसार हे सगळं त्याचं HSN कोड आणि टॅक्स रेट हे ठरवावं लागतं. तर हे जे गुड्स आहेत हे कशामध्ये मोजले जातात तर नंबरमध्ये. त्याचं युनिट काय मोजण्याचं, पॅकेट असतील तर पॅकेट येईल, डझन येईल, किलोग्राम येईल, ग्रॅम येईल, लिटर येईल, मीटर येईल, बरेच असू शकतात. आपण एक्झाम्पलला 3 घेतलेत की नंबर्स, किलोग्राम, लिटर्स असं आपण घेऊ शकतो. तर इथे आपल्याला बनवायचे पहिले
आता हे जे बनवायचं आहे याकरता इथे तुम्हाला इथे बाजूला पण मार्ग आहे की अदर मास्टर, आणि इथनं पण घेऊ शकतो स्टॉक आयटम, स्टॉक युनिट इथनं आपण घेऊ शकतो. आणि जसं आपण इथनं नाही घेतलं तर आपलं जे गेटवे ऑफ टॅली आहे इथे पण आहे क्रिएट. मग इथे खाली तुम्ही येऊ शकता, युनिट इथे बनवू शकता. युनिट मी दिलं NOS येईल, फॉर्मल नेम, नंबर्स. मला एक पेन्सिल पाहिजे, 4 पेन्सिल पाहिजे, हे नंबर आले. एक नोटबुक पाहिजे, ते नंबरमध्ये मोजलं जातं. एक बिस्किटचा पॅकेट पाहिजे तर ते तुम्ही पॅकेट घेऊ शकता किंवा नंबर घेऊ शकता. मग इथे वेगवेगळे ऑप्शन आहेत मोजण्यासाठी. इथे पॅक बघा, पॅकेट आहे. आता मी तिकडे NOS घेतलं तर इकडे NOS म्हणजे नंबर्स. मग हे घ्यायचं. डेसिमल आहे का? आता जर का इथे अशी कुठे वस्तू असेल ज्याला ज्याला असं 1.5 पावणे 2 असं घेता येत नाही, 0 द्यायचं. म्हणजे पेन्सिल मला 1.5 असं काय विकणार नाही, एकच, 1 किंवा 2 म्हणजे पूर्णांकामध्ये असेल, डेसिमल नसेल, अपूर्णांक नसेल, त्यामुळे नंबर ऑफ डेसिमल तिकडे 0 द्यायचं. ॲक्सेप्ट, येस. आता हे बनलं की नाही बनलं मला काय कळत नाही. मी अल्टरमध्ये जाईन आणि बघीन तेव्हा मला कळतं की अरे हे युनिट बनलं का, दिसतं इकडे. मग यासाठी काय आपण वापरतो, आपल्याला सोपं काय पडतं की चार्ट्स ऑफ अकाउंट. मग इथे जसं अकाउंटिंग मास्टर आहे त्याच प्रकारे खाली तुम्हाला इन्व्हेंटरी मास्टर पण आहेत. युनिट्स तिकडे गेलो बघा, तिकडे NOS दिसतंय. मग हे वापरणं का सोपं आहे, बनवा आणि लगेच बनलं की नाही समोरच बघा. एक बनलं आपलं NOS, दुसरं बनवायचं आहे KG आणि लिटर. तिसरं आहे KG आणि लिटर. मी इकडे देईन परत खाली क्रिएट मास्टर, KG किलोग्रॅम्स, खाली KGs किलोग्रॅम्स या प्रकारे येतो. KGs किलोग्रॅम्स, याला डेसिमल आहे 1.5 किलो येऊ शकतं. तुमच्यामध्ये शक्य असेल तुम्ही डेसिमल देऊ शकता, गरज देऊ शकता. डेसिमल घेईल तिकडे. अदरवाईज नाही दिलं तर नसेल आवश्यकता तर तुम्ही 0 देऊ शकता. किलोग्रॅम्स नंतरही बदलता येतं गरज पडल्यास. जर मला द्यायचं असेल परत मी एंटर करीन, चेंज करू शकतो, डेसिमल 2 देऊ शकतो. क्रिएट मास्टर्स, लिटर, लिटर, डेसिमल. असे मी इथे 3 युनिट बनवले. आता पुढे मला काय बनवायचं आहे, परत मी गेलो इकडे अदर मास्टरला क्लिक केलं. त्याला शॉर्टकट की आहे F10, प्रेस केली ते F10 तरी येईल. युनिट बनवलेलं आहे. पुढे मला स्टॉक आयटम बनवायचं. स्टॉक आयटम पण मी इथना बनवू शकतो. आता स्टॉक आयटम आहे इकडे आहे बघा, शुगर. खाली मी दिलं क्रिएट मास्टर. आपलं ग्रोसरी शॉप घेतलेलं आहे आपण, त्या अनुषंगाने आपण घेत आहोत शुगर. खाली बघा इथे युनिट जे आपण बनवले होते ते इथे आता येत आहेत. आता हे साखर कशामध्ये विकणार आहे, लिटर नाही आहे, नंबर नाही आहे, KG आहे. मग इथे KG आहे. आणि जर तिकडे 1.5 किलो पाहिजे असेल तर मग त्या KGला, जर मला KGला एडिट करायचं असेल तर इथेच मी कंट्रोल एंटर दिलं तर एडिट करता येईल. मला डेसिमल 2 देता येतील. ते नंतरही कधी देऊ शकतो आणि प्रकारे देऊ शकतो. इथे पुढे विचारलं GST ॲप्लिकेबल. आता बघा इथे मी HSN साठी ऑप्शन सिलेक्ट करीन, स्पेसिफाय डिटेल्स हिअर. आणि इथे मी HSN कोड जो आहे तो त्याचा HSN कोड आहे तो 1701 1701 हा दिलेला आहे. आणि खाली
टॅक्स रेट जो आहे तो टॅक्सेबल आहे ते किती टॅक्स रेट आहे 5%. साखरेला 5% टॅक्स रेट आहे. गुड्स आहे, या प्रकारे मी हे सिलेक्ट केलं. तर इथे ओपनिंग बॅलन्स का आहे का असल्यास टाकता येतो. म्हणजे एखादा व्यक्ती मॅन्युअली अकाउंटिंग करत असेल आणि किंवा त्याचा जीएसटी नंबर येण्यापूर्वी तो मॅन्युअली अकाउंटिंग करत होता, त्याला त्या कम्प्युटराइज करायचं आहे, त्याकडे ओपनिंग बॅलन्स असू शकतो, तो इथे टाकता येईल. किंवा वेगळ्या सिस्टममधनं ह्या सिस्टममध्ये आलाय त्याला पण तिथे ओपनिंग बॅलन्स असू शकतो. पण आता इथे सिम्पली काहीच न पुढे जाणार आहोत, ऍक्सेप्ट करणार आहोत. इथे बनलं शुगर. आता इथे मी HSN कोड दिलाय, टॅक्स रेट दिलाय, तो इथे मला दिसत नाही. ही अशी मर्यादा आहे. मग इथे मला दुसरा ऑप्शन आहे तो वापरता येऊ शकतो. मी इथनं क्विट करतो, इथनं मी बाहेर पडतो. आयदर ह्या क्रॉसला क्लिक करीन उजवीकडे किंवा खाली इथे क्विट कमांड आहे किंवा शॉर्टकट आहे कंट्रोल क्यू, त्याला क्लिक करीन. इथनं पण मी क्विट करतो. आणि इथे आहे बघा डिस्प्ले मोर रिपोर्ट. इथे खाली आहे स्टॅट्युटरी रिपोर्ट्स, त्याच्या खाली आहे GST रिपोर्ट, त्याच्या खाली आहे GST युटिलिटीज, त्याच्या खाली आहे GST रेट सेटअप आणि इथे खाली स्टॉक आयटम आहे. इथे मला बघा शुगर दिसत आहे, इकडे बाजूला टॅक्सेबल दिसत आहे, 5% रेट दिसतो आहे, हे दिसतंय. तर इथे तुम्हाला जर दुसरा आयटम क्रिएट करायचा असेल तर खाली तुम्हाला क्रिएट मास्टर वगैरे दिसत नसलं तरी Alt+C नी तुम्हाला नवीन आयटम क्रिएट करण्याकरता स्क्रीन येते. मी प्रेस केलं Alt+C, समोर तुम्हाला स्क्रीन आलेली आहे. पुढचा आयटम जो आहे तो मी तिथे घेऊ शकतो. मला जर इथे टी हवा आहे तर मी टी घेऊ शकतो. टी कशामध्ये मोजायचं आहे की किलोग्रॅम मध्ये. मग पुढे मी इथे किलोग्रॅम केजीस यूज करू शकतो. ॲप्लिकेबल त्याचा HSN जो आहे टीचा तो मी घेऊ शकतो. खाली त्याचा रेट जो आहे तो मला टाकायचा आहे, टॅक्सेबल आहे. तर रेट किती आहे 5%, त्याचा पण 5% मी घेतो. ॲक्सेप्ट केलं. टी आता खाली शुगरच्या खाली टी ॲड झाला. समोर HSN कोड पण दिसतो, रेट पण दिसतो. जर मी ह्याला इथे टीला कंट्रोल एंटर प्रेस केला तर मला एडिट करता येईल. कंट्रोल एंटरनी एडिट होतं हे लक्षात घ्या. नुसतं एंटर द्याल काही होणार नाही. शुगरला मी हायलाइट केलं, कंट्रोल एंटर दिलं तर मला इकडे हे करता येईल. टीला चेक करते, पुढे चुकलो असेल मी मला करेक्शन करण्याकरता उपयोग होतो. 2 बनून झालेले आहेत माझे. तिसरा जो आहे ऑइल, एडिबल ऑइल. Alt+C करणं गरजेचं आहे. लिटर मध्ये आहे, त्याचा HSN कोड एक 5 1 2 टाकला. खाली टॅक्सेबल 5%, हे पण टाकलं 5%. 5%चे 3 आयटम मी क्रिएट केलेले आहेत. याच प्रकारे मला आता पुढे बटर हा जो आयटम आहे हा पॅक मध्ये येतो. तर इथे पॅक Alt+C करतो मी. बटर इथे पॅक नाहीये बघा, इकडे खाली इथे नाहीये पॅक. वरती इथे क्रिएट दिसतंय. या क्रिएटला जसं मी एंटर करीन मला इकडे नवीन बनवता येईल. जसं गरज पडेल तसं बनवता येईल. पॅकेट्स पॅकेटमध्ये मिळतं, त्याला पॅक आपण दिल्यावर कॅपिटल द्या, स्मॉल द्या, तुमच्या गरजेप्रमाणे तुम्ही त्याला देऊ शकता. पॅकेट्स हे काय 1.5 पॅकेटवर येत नाही, डेसिमल 0 राहील. बटर 0405 हा आता HSN कोड आहे. आणखीन 4 डिजिट पुढे असतील, पण ते 4 डिजिट त्यांच्या टर्नओव्हर कमी असतो, 5 करोडच्या आतमध्ये असतो, त्यांना 4 डिजिट चालतात. त्याप्रमाणे हे 4 डिजिट घेतलेले आहेत.
टॅक्सेबल 12% आहे. बटर क्रिएट केलं. आता बघा 12% वरती वेगळा रेट दिसतोय. आता त्याची कॅटेगरी दिसते, खाली त्याचा स्टॉक आयटम पण दिसतोय. बटर कंट्रोल एंटर केलं ते दिसेल. पुढचं आहे कॅशू नट्स म्हणजे काजू. आता मी हायलाइट जर इथे रेटला केलं नाही अल्टसी केला काही होणार नाही. मी या शुगरला कुठलाही स्टॉक आयटमला आणि मग अल्टसी केलं तर हे होतं. कॅशू नट्स, कॅशू नट्स हे केजी मध्ये असतील त्याला केजी आहे. ॲप्लिकेबल पुढे याला स्पेसिफाय डिटेल हिअर HSN टाकलं. पुढे रेट जो आहे ऍड झाला 12%च्या खाली ग्रुपमध्ये. सोप आहे. हे सोप कशामध्ये असतील तर सोप नंबरमध्ये असतील तिथे NOS घ्यायचं. हे 18% आहे. हे सोप 18 आहे. अठरा खाली वेगळा ग्रुप वेगळी कॅटेगरी आलेली आहे. मग पुढे आता शॅम्पू आहे. शॅम्पू कशामध्ये आहे हे पण नंबरमध्ये आहे. याचा HSN शॅम्पू नंतर टूथपेस्ट आहे. आता हे दोन एक्झाम आयटम आहेत. राईस अनब्रँडेड राईस केजीज मध्ये इथे ऍप्लिकेबल आहे. त्याचा HSN टाकायचा आहे. खाली इथे बघा इथे एक्झाम देतं इथनं एक्झाम चूज करायचं. एक्झाम चूज पोटॅटो म्हणजे बटाटा असतो तो. त्याला पण मी अल्ट करतो. सिलेक्ट केलं मी राईसला.
ह्या प्रकारे आपण आता इथे स्टॉक आयटम 3 टॅक्सेबल आयटम 3 टॅक्सेबल रेटचे आयटम 2-2, 3-3 बनवले आणि एक्झाममध्ये 2 बनवले. अशा प्रकारे आपण इथे हे स्टॉक आयटम क्रिएट केलेले आहेत. हे सगळं मी दाखवलंय कशा प्रकारे करायचं, अशा प्रकारे दिसेल. आता इथे आपण जेवढं आपल्याला आवश्यक होतं तेवढे आपण इथे अकाउंट्स मास्टर आणि इन्व्हेंटरी मास्टर्स हे तयार केलेले आहेत. आता पुढच्या सेशनला आपण ॲक्च्युअलमध्ये ट्रान्झॅक्शन्स कसे एंटर करायचे ते आपण आता पुढच्या सेशनला पाहू. इथे आपण आता थांबू शकतो. काय अडचण असल्यास विचारा. इथे आपण आता थांबूया.